सध्या मी आहे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातल्या मोहिजा परांडा या गावामध्ये। काल रात्री मुलीचं अपहरण करण्यात आले। नेमकं काय कारण असू शकते 8 वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्याचं? बघू शकता तुम्ही मोहिजा परांडा गावामध्ये अगदी छावणीचं स्वरूप आलेलं आहे। पोलीस विभागाचे पूर्ण अधिकारी या ठिकाणी तपास घेण्यासाठी शोध घेण्यासाठी आलेले आहेत। मी थेट ज्या मुलीचं अपहरण करण्यात आलेलं आहे तिचं नाव प्रांजली व्यंकट कदम असं आहे। त्यांच्या थेट घरी जाऊन आई वडिलांशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। थेट आपण जाऊया त्यांच्या घरी, नेमकं काय घटना घडली असेल, 8 वर्षाच्या मुलीला का अपहरण केलं जातं हे पाहण्याचा तुमच्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे। नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातलं मोहिजा परांडा हे गाव आहे आणि प्रांजली कदम या 8 वर्षीय मुलीच्या मी थेट घरी पोहोचतोय। तुम्ही बघू शकता हे तिचं जे घर जे आहे तिचं आजूळचं घर आहे असं सांगतायत। याच ठिकाणी प्रांजलीची आई आणि वडील आलेले आहेत। नेमकं काय घटना घडली हे जाणून घेण्यासाठी आलो आहे। आई वडील आहेत का तुम्ही? बसा इथे, बसा बसा, आपण बोलूया, बसा। हे व्यंकट कदम आहेत, प्रांजलीचे वडील आहेत आणि प्रांजलीची आई सुद्धा आहे। तुमचं मूळ गाव कोणतं आहे? लिंबोटी। बरं, लिंबोटी डोंगराव म्हणजे डॅम असलेलं गाव। बरं, इकडे किती दिवसापासून होती प्रांजली? एक 3-4 वर्ष झालं। 4 वर्ष। कितवीला होती प्रांजली? पहिलीला। इथेच होती का शाळेला? इथेच। बर, संशयित कोणी आहेत का? नेमकं काय कारण असू शकते? संशय कोणी नाही, पण ते शाळेतून आले 4 वाजता, बाहेर हिंडायला गेले। 5 वाजता कळालं आम्हाला भाऊ घरी नाही म्हणून। कोणी सांगितलं तुम्हाला? त्या आहेत तिच्या आत्यानं सांगितले। प्रांजलीच्या आईकडे जाऊया आपण। प्रांजलीचा कसा होता स्वभाव? कुठे कुठे जात होती प्रांजली? काय तुम्हाला माहिती आहे? काय सांगणार? बाहेर कुठंच जात नव्हती, शांत स्वभाव होता। जोरात बोलले की घाबरत होती। हुशार आहे? हा, हुशार आहे, पण घाबरत होती जास्त जोरात बोललं की। तुम्हाला काय वाटतं, कोणावरती संशय वगैरे आहे? संशय कुणावर बी नाही, असं कुठं जात नव्हतं लेकरू, इथंच बसत होतं शाळेतून आल्या आल्या। इथे मामा राहणारे आहेत का कोणी? आता तिनं आजूळ मध्ये आहे म्हणतात, मामा मामी आहेत तिचे? मामा मामी आहेत पण पुण्याला राहतात। मग इथे कोण राहत? आजी आजोबा आहेत का इथे? बोलतील ते माझ्याशी, मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा। प्रांजलीच्या आजीकडे जाऊया आपण। आजी, काय नेमकं प्रांजली सोबत काय? तिने काय केली, शाळेतून आली की तर आमची सासूबाई होत्या, त्याने काय केलं, जेव की माय म्हणल्या, नाही मला भूक नाही म्हणल्या, 4 बिस्किट खाते आजी, मी इथे खेळते म्हणल्या। त्याने इथंच बसून होत्या आणि ती तिकडे गेली का इकडे गेली की प्रांजली। मी शेताकडे गेलते, मग शेतून आली की मी म्हणले प्रांजली कुठे गेली? माहीतच खेळत असेल का म्हणून मी 4च भाकरी केली की बोलणार जेवायला म्हणलं की ते लेकरूच नाही। मग 6 आले तेव्हापासून हुडकिले 8 वाजे तर गावात कुठं असेल म्हणून, ते नाहीच, लेकराचाच बेपत्ता झाला। तिच्या सोबत खेळणाऱ्या मुली वगैरे घरी आहेत? 2-3 त्याच्या घरी जाऊ आले, ते म्हणले आमच्याकडे आज आलीच नाही तिनं। प्रांजलीच्या वडिलांकडे पुन्हा एकदा जाणार आहे मी। व्यंकटराव, मला सांगा, तुमचे कोणाशी भांडण वगैरे वैर असं काही आहे का की तुमचा बदला घेण्यासाठी कोणी असं कृत्य करावं असं वाटतंय? नाही ना, नाही, आतापर्यंत कोणाच म्हणजे भांडण झालं नाही, तसं वाटत बी नाही मला। एकूणच परिस्थिती जर पाहिली तर नांदेडच्या कंधार तालुक्यातील मोहिजा परांडा येथे घडलेली ही घटना पोलीस प्रशासनापुढे मोठं आव्हानच देणारी आहे। कारण आपण आजकाल तालुका आणि जिल्हा स्तरावरती अपहरण झालेल्या घटना पाहिल्या आहेत, मात्र खेडेगावात सुद्धा अपहरणाचे प्रकार आता वाढू लागले आहेत। या ठिकाणी काही पोलीस अधिकारी आलेत, त्यांच्याकडे सुद्धा जाऊया। नेमकी त्यांच्याकडे काय माहिती मिळाली आहे, कशा प्रकारचा पुढचा तपास सुरू आहे, काय असू शकते या घटनेमागील सत्य, हे जाणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। तत्पूर्वी काही गावातील या नागरिकांशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार असणार आहे। तुम्ही इथलेच आहेत का? बरोबर, हा प्रकार मुलीला पळवून नेण्याचा, अपहरण करण्याचा प्रकार घडलाय, काय असू शकते मागचं कारण याचं? ते काही माहित नाही। बरं, काही सिनियर सुद्धा आहेत। क्या हो सकता है, ऐसे पहली बार ये घटना हुई है, सब लोगों में थोड़ा सा डर का माहौल हो रहा है, किस लिए किया होगा, कौन हुआ इसके पीछे? पता नहीं चला ना। कुछ पता नहीं, मालूम भी नहीं, ऐसा कभी हुआ भी नहीं का। अभी तक गांव में ऐसा हुआ ही नहीं।
इसके लिए दहशत नहीं थी, अब पहली बार हुआ ये। हाँ, बहुत अफसोस हो रहा है ये भी। अफसोस है, इस बात का बहुत अफसोस है सब गांव को, सभी लोगों को। सब लोग परेशान हैं, फिक्र में हैं। क्यों तो यहाँ की बच्ची है, बच्ची का बच्चा है। हाँ, नानियाल में रहता था, ऐसे उसका ये हो गया कल 4 बजे के टाइम। महिलांकडे जाऊया सर. राठोड सर, आपण या महिलांकडे काही जाऊया. काकू इकडे तुमच्याशी बोलतोय मी, तुमच्याशी बोलतोय. पहिल्यांदा गावामध्ये अशी घटना घडली, भीतीचं वातावरण झाले. काय असू शकतं या घटनेमागचं कारण? कोण आहे संशयित? काय बोललं जाते का? असं संशयित आतापर्यंत कधीच काय घडलं नाही, नवीनच घटना घडली आमच्या गावामध्ये. मग 4 वाजता लेकरू आलं, बिस्किट खाऊन बाहेर गेलं, ते रोडवरूनच त्याला गायब केलंय. काय अंदाज लावला जात आहे? लोकांमधून काही चर्चा असेल ना की काय प्रकार असेल हा? आता चर्चा पहिल्यांदाच घटना घडली आहे गावामध्ये आमच्या. इकडे जाऊया काकूकडे. काय सांगायचं या घटनेबद्दल? असं झालंय, खूप भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागले. तेव्हाच आम्हाला अशी घटना घडायला नव्हती, हेच घटना घडली आम्हाला. तेव्हाच असं जाण होतं आम्हाला, हेच आम्हाला या गावामध्ये म्हणतं हेच घटना घडली आम्हाला. सर पुढे जाऊया, काही नागरिकांशी आणखी संवाद साधूया आपण. सर, काका मोहिजा परांडे याच गावचे आहेत का तुम्ही? बरोबर. रात्री घटना घडली अशी, काय याच्या मागचं सत्य काय आहे? कसं काय घडलं असेल? हे कोण असेल याच्या मागे? काय माहित आपल्याला साहेब, हां कल्पना काहीच नाही आपल्याला. हां ते कवा घडले नाही असलं, हां. आपण काय कशाला ध्यान करावं ते? आता काही कवाच काही झालं नाही, असं झाले. सुरक्षित वाटते का इथं तुम्हाला? हो, काहीच नाही तर काहीच नव्हतं पहिलं तर. काय 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 सांगाल? तरुण बी सुद्धा माझ्या सोबत आहेत. सर, काल हे वातावरण झालं तेव्हा याच्या पहिले पूर्वकल्पना काय नव्हती. हे काल वातावरण झाल्यानंतर 5, 5:30, 6च्या नंतर एवढं भीतीचं गावामध्ये वातावरण झालेलं आहे. त्यामुळं नागरिक बी सतर्क राहण्याची हे. बरोबर. आणखी महिला पुढे उभ्या आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. कारण 8 वर्षाच्या मुलीचं अपहरण झाल्यानंतर या गावामध्ये आल्यानंतर काय महिलांमध्ये स्थिती आहे, स्थिती जाणून घेण्याचा मी प्रयत्न असणार आहे. काल 8 वर्षाच्या मुलीला एका अपहरण करण्यात आले. कसं इथलं वातावरण? कसं आहे की सर, असं कसं झाले की लेकराला, बारकं लेकरू आहे, असं कसं होऊ शकते का? या गावात किती भीती आहे, आजवर तर कुणाला झालं नाही. असल्या एवढ्या बारक्या लेकराला कशाला घेऊन जायचं? काय त्यानं कुणाचं वाटोळ केलं असेल का? का बरं आमच्या लेकराला घेऊन गेलं असेल? बाई लेकीचं लेकरू आहे सर, ते कसं बी करा, पण तुम्ही आमच्या लेकराचा पत्ता करा. तर ही स्थिती आहे महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा. मोहिजा परांडा गावामध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झाले असं बोललं जात आहे. आपण थेट या मोहिजा परांडा गावाचे अर्थात तालुक्याचे जे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक याच ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊयात. बघू शकता तुम्ही, अगदी मोहिजा परांडा गावाला छावणीचं स्वरूप आलेलं आहे. रात्रीपासूनच पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी अत्यंत दक्षता घेऊन त्यांनी शोध सुरू केलेला आहे. माझ्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत कंधार इथून आलेल्या. नेमकी त्यांना माहिती कशी पोहोचली, भेटली आणि पुढे काय चालू आहे यांचं हे विचारूया. नक्कीच. ठीक आहे. तपास सुरू आहे. आपण ही खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे विचारणं ही मला अयोग्य वाटते, कारण त्यांचा तपास सुरू असला पाहिजे. रात्री 8 वर्षाच्या मुलीचं अपहरण झाले गावामध्ये. काय नेमकं याच्या मागचं काही मागे अशी कधी घटना घडली होती का? अशी काय घटना घडा नाही साहेब. रात्रीच्या 2 ते 3 वाजेपर्यंत आम्ही कमीत कमी 100 गाडी इथून मुलांनी हिंडली. कोण जात बघाने, धर्म बघाने, A to Z, मांग, महार, मुसलमान टोटल लोकांनी इकडे जाम, जळकोट, अहमदपूर, इकडे खंदारपर्यंत, इकडे कोळापर्यंत टोटल पोराने हिंडलीत. काहीच पता लागा नाही. तुम्ही इथलेच आहेत? बरं. तुम्ही बोलला. बरोबर. तर एकूणच परिस्थिती जर पाहिली तर नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मोहिजा परांडा या गावामध्ये काल रात्री घडलेल्या घटनेमुळं महिला आणि पुरुषांमध्ये तर दहशतीचं आणि भीतीचं वातावरण तर निर्माण झालंच आहे. अतिशय दक्षता घेऊन कंधार उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पूर्ण त्यांचा स्टाफ, पोलीस विभागातील प्रशासनातील अधिकारी जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत. चौकशी पुढे चालू आहे. मात्र हे घटनेमागचं सत्य शोधून काढणं पोलिसांपुढे मोठं एक आव्हानच देणारी ही घटना आहे. बोलू इच्छित आहे का? ठीक आहे. मी येतो तुमच्याकडे. काय सांगाल सर, रात्री घटना घडली अशी?
आतापर्यंत अशी आमच्या गावामध्ये ही घटना झाली नव्हती. ही पहिलीच वेळ आहे. लहानसं चिमुकलं बाळ शाळेमध्ये गेल्याच्या नंतर बाहेर फिरायला आलं होतं आणि या रोडवरूनच बहुतेक घेतलेलं आहे आणि हे अपहरणच आहे. माझी सर्व प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आमचं मोहिजा परांडा जे गाव आहे नांदेड जिल्ह्याचे शेवटचे बाउंड्रीवर गाव आहे. माझी सर्व प्रशासन टीमला विनंती आहे की CCTV फुटेज गावांच्या मुख्य रस्त्यावर 1-2 ठिकाणी द्यावं ही विनंती आहे. बस एवढंच. जनतेचं लक्ष लागले ते म्हणजे कानून के हात बडे लंबे होते हैं. खरंच कानूनचे हात इतके लंबे आहेत का आणि या घटनेतील नेमके अपराधी कोण आहेत हे शोधून काढतील का पोलीस प्रशासन याकडे मात्र संपूर्ण कंधार तालुक्यासह नांदेड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. आता कसं झालं सर, याच्यामुळे कसं झालंय, आता हे रोजगारी आमच्याकडे येणारे कोणी महिला गरीब कोणी राहते तर आपल्या घरचे माणसं राहतात. तर आता हे भिवून कोणी चालत आहे. बरं, इतक्या अडचण आहे आम्हाला की सांगता सोयत नाही. कारण लेकराला घरी सोडून आणि कामाला जायचं म्हणजे त्यांची आता हिंमत होत नाही. त्याच्यामुळे हे जर तपास जर योग्य लागला तर योग्यच वाटणार आहे, म्हणजे त्याचा हे होणार आहे. आणि आतापर्यंत जे घटना म्हणजे 4-5 पोलीस स्टेशनचा अंतर्गत पहिले 2 वर्षाखाली वापस झाली हे निहाती. आता इकडे अहमदपूर पोलीस स्टेशन, इकडे माळाकुडी पोलीस स्टेशन, इकडे खंदार आणि इकडे जळकोट, या एवढ्याच्या अंतर्गत आतापर्यंत कुठेच घटना घडलेली नाही. ही पहिली घटना घडलेली. आता हे लेकराची पहिली घटना आहे, पहिली घटना. आता हे महिला सुद्धा आमच्या शेताकडे तयार नाही, घरच्या सुद्धा नाही, बाहेरच्या बी नाही. योग्य तपास लागा एवढीच आमची गावकऱ्याची विनंती आहे. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, कंधार, नांदेड. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.